तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 40 छातीच्या ब्लाऊजची प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग आणि अस्तर कटिंग करणार आहोत। पूर्ण उंची आहे 14, छाती आहे 40 आणि कमर घेर आहे 32। पूर्ण उंची 14, 1 इंच वाढून 15 घ्यायची आहे। शोल्डर मी 5.5 घेतलाय, डीप नेक आहे म्हणून मी 5.5 घेतलाय। मुंडा 6.5 घेतलाय। छातीचा चौथा 10, 2 इंच शिलाईला। कमर घेर आहे 32, 32चा चौथा 8, 1 इंच टक्सला, 2 इंच शिलाईला। याचा मध्य काढायचा आहे पहिला। इथून 1 इंच घ्यायचा आहे आणि आपल्याला आकार द्यायचा आहे। गळा रुंदी 2.5 घेतली आहे, 11 घेतलाय गळा। इथून मी 3 इंच ठेवलाय। आता आपल्याला व्ही नेक द्यायचा आहे। मी आधी इथेच दाखवते तुम्हाला पेपरवर। हा बघा, पूर्ण असा व्ही नेक ही लाईन मारून घेतली आहे, पण असा पूर्ण व्ही नेक नको आहे। थोडासा आपण राऊंड शेप द्यायचा इकडून। हे बघा, हा आपला झाला मागचा भाग। आता आपण पुढच्या भागाची कटिंग करूया। 1.5 इंच वाढवायचं आहे पुढच्या भागामध्ये। 15.5 घेतलं आणि इथून अर्धा इंच, अर्धा किंवा पाव इंच आय हुक पट्टीला। तर आपल्याला इकडून शोल्डर घ्यायचं आहे। 5.5 शोल्डर घेतले आपण। मुंडा 6.5, 10 घेतलाय चौथा, 2 इंच शिलाईला। आता आपल्याला प्रिन्सेस कटची कटिंग करायची आहे। गळा रुंदी 2.5 घ्यायची इथे पण। पुढचा गळा 7 घेतलाय, इथे पण मी 2.5च घेतली आहे। इथून मी 4 इंच घेतलाय, इथून पण 4 घेतलाय। टक्स उंची घ्यायची 11 घेतली आहे। ही सरळ लाईन मारून घ्यायची पहिली। 40 छातीचं ब्लाऊज आहे हे, म्हणून आपल्याला इथे मी 2.5 सोडली आहे, किंवा 2 इंच सोडली तरी चालेल, पण मी 2.5 सोडलं इथे। इथून 2 इंच वरती घ्यायचं, असा आकार द्यायचा। मग तो हे बघा, हे 2.5 इंच सोडले आपण इथून। आता आपल्याला आपली कमर घेर आपला 32 आहे। इथून 4 आणि इथून 4 इंच पकडायचं। हे आपल्या कटिंग मध्ये जाणार आहे। हे 4 आणि 4 8 झाले आणि 2 इंच आपण शिलाईला सोडायचे आहेत। हे पूर्णच घ्यायचं आपण। आणि आता आपण इथे पाव इंचाची कटिंग करतो आपण, त्यामुळे मी इथे अर्धा इंच अजून वाढवते पुढे। हे बघा, हे पूर्णच घ्यायचं आहे। मग हे बघा, इथून आता आपल्याला 32 यायला पाहिजे ना, 8 यायला पाहिजे। हे बघा, इथून 8, हे 4, हे बघा 8 आणि आपली 2 इंच शिलाईला। आता आपल्याला पुढचा पण व्ही नेकच हवाय। हे बघा, पुढे पण मी आधी हे मार्किंग करून घेते आधी। इथून पण आपण तसाच राऊंड शेप द्यायचा आहे। तर हे पण आपण कटिंग करून घ्यावा पहिलं। हा आपला झाला मागचा, हा पुढचा। आपण बाही कटिंग करूया। बाही उंची आहे 10, 1 इंचच वाढवायचं आहे बाही उंचीमध्ये। 11 करायची। छातीचा चौथा घ्यायचा आहे 10। इथून मी 3.5 घेतलाय, 2 इंच आत घ्यायचं आहे शिलाईसाठी। मार्जिन घेतलेली आपण 2 इंचाची, म्हणून 2 इंच आत घ्यायचं आहे। आणि आता आपण सेप द्यायचं आहे। बाही घेर 11 आहे, 5.5, 2 इंच शिलाईला।
हे बघा, पण आधी बघून घ्यायचं बरोबर बसते की नाही. हे आपली अर्धा इंच आपली शिलाईमध्ये जाणार इकडे. हे बघा बरोबर बसते. आता आपण अस्तरवर कटिंग करूया. हे बघा, हे जर तुम्ही डायरेक्ट अस्तरवर कटिंग केलं असतं ना तर पुरला नसतं आपल्याला हे अस्तर. म्हणून मी पेपर कटिंग करून नंतर अस्तरवर कटिंग करते. थोडासा डीप नेक घेतलाय. तर आपण हे कटिंग करून घेऊया. आपल्याला दोन्ही साईडनी जॉईंट मारावं लागणार आहे. आपलं कटिंग झालेलं आहे. आता मी कॅनव्हास कटिंग करून घेणार आहे ह्या मापाचा आणि ह्याला जॉईंट करून घेणार आहे. मी हा कॅनव्हास डायरेक्ट ह्याला प्रेस करून घेणार आहे. बघा, आधी आपण असं मार्किंग करून घ्यायचं. हे बघ, मी डायरेक्ट असं प्रेस करून घेणार आहे. हे पण मी प्रेस करून घेणार आहे इथे.
आपली 40 छातीची कटिंग झालेली आहे. आता आपण स्टिचिंग करूया.